नमस्कार मित्रांनो, मी विवेक पवार policyplanner.comच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप फायदेशीर, खूप बेनिफिशियल सर्व बिझनेस पर्सनला असणार आहे. आजचा आपला जो विषय आहे हा एम्प्लॉयी कंपन्सेशन पॉलिसीच्या बद्दल पूर्ण सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. तो व्हिडिओला पूर्णपणे बघा, तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो. सो एम्प्लॉयी आणि वर्कर. ओके. नॉर्मली ही पॉलिसी जी आहे ती सिमिलर टू वर्कमॅन कंपन्सेशन आहे, एम्प्लॉयी कंपन्सेशन. परंतु वर्कर्स आर डिफरंट आणि एम्प्लॉईज आर डिफरंट. मित्रांनो, ही जी पॉलिसी आहे ही आपण नेम पॉलिसी किंवा अननेम पॉलिसी सुद्धा घेऊ शकतो. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. म्हणजे मी सांगितलं की माझ्याकडे 35 लोकं कामाला आहेत. ओके. माझ्याकडे 35 एम्प्लॉयी आहेत. त्याच्यामध्ये काही ऑफिस बॉय आहेत, काही ऑफिस स्टाफ आहे, काही मॅनेजर आहेत, काही ब्रांच मॅनेजर आहेत. काही आमच्याकडं बॅकएंड ऑफिसर आहेत. ओके. काही आमच्याकडं टीम लीड आहेत वगैरे, वगैरे, वगैरे. सो मला एकंदरीत सांगायचं आहे, की 35 माझ्याकडे 15 एम्प्लॉयी आहेत. माझ्याकडे 5 एम्प्लॉयी आहेत. ओके. मला यांची नावं द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. अननेम किंवा नेम दोन्ही टाइपनी आपण पॉलिसी ही घेऊ शकतो. ओके. याचा बेनिफिट काय आहे? तर ॲडिशन आणि डिलिशन वर्षभर चालू राहतं. म्हणजे कोणी जॉब सोडला, कोणी जॉब पकडला, तर माझ्याकडे एम्प्लॉयीची जी संख्या आहे तेवढ्याची पॉलिसी मी मेंटेन करणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, जनरली जे बिझनेस चालवतात, त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज असतात, त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी तो जो बिझनेस करतोय, त्याच्यावर आपोआपच येते. म्हणजे तिथं काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांचा काही अपघात झाला, त्यांना तिथं काही आजारपण आलं, म्हणजे कोणाला अटॅक आला, कोणाचा मृत्यू झाला, कोणाची डिसॅबिलिटी झाली, कोणी आजारी पडलं, ओके. म्हणजे हॉस्पिटलाइज झालं किंवा डेथ झाली किंवा डिसॅबिलिटी झाली, ओके. किंवा तो गैरहजर राहिला बिकॉज ऑफ हॉस्पिटलायझेशन. अशा चारही कारणासाठी तुम्हाला याच्यामध्ये कंपन्सेशन मिळणार आहे. हॉस्पिटलायझेशनचा खर्चसुद्धा मिळणार आहे. ओके. पण याचा जो खर्च आहे तो मित्रांनो फक्त एवढासा म्हणजे खूपच कमी असणार आहे. जनरली मित्रांनो आपल्याला ग्रुप टर्म लाईफ, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स किंवा ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी अशा 3-3 पॉलिसी किंवा तुम्हाला ई-एस-आय-सी घ्यायचं आहे. असं सगळं काही मेंटेन करावं लागतं. काही ना काहीतरी तुम्हाला मेंटेन करून चालावंच लागतं. कारण काहीही अपघात झाला, काही झालं, तर तुम्हाला त्याची एक भीती ही साहजिकच असते. तर तुमच्यासाठी ही जी पॉलिसी आहे एवढी एवढी इम्पोर्टंट आहे, की तुम्ही ह्या सर्व टेन्शनमधून मुक्त होऊ शकता. कसं, की दुर्घटना झाली तर त्याला किती कंपन्सेट करायचं म्हणजे त्याची नुकसान भरपाई किती द्यायची, हे कोण ठरवतं? हे तर कोर्ट ठरवतं. कशावरून? तर तुम्ही सुरुवातीला माहिती देता, की माझ्याकडं एवढे-एवढे एम्प्लॉयी आहेत. त्याच्यामधले 10 लोकांना मी हा पगार देतो. या लोकांना मी एवढा पगार देतो. तुम्ही जे पगार त्यांना देता, तो दिलेला पगार त्याच्या बेसिसवर त्याचं एज काय आहे, याचं कॅल्क्युलेशन करून कोर्ट ठरवतं, की याला किती कंपन्सेट करायचं आहे, किती नुकसान भरपाई द्यायची आहे आणि हे देणार कोण आहे? तर इन्शुरन्स कंपनी देणार आहे. या पॉलिसीसोबत तुम्ही मेडिकल एक्सटेन्शनचा ॲड ऑन जर घेतला म्हणजे 1,00,000, 2,00,000 किंवा ॲट ॲक्चुअल असे 3 टाइपच्या याच्यामध्ये बायफर्गेशन आहेत. त्यानुसार जर तुम्ही लेट्स से 2,00,000चा मेडिकल एक्सटेन्शनचा ॲड ऑन घेतला, तर कामावर असताना कोणालाही काही इजा झाली, दुर्घटना झाली किंवा अपघात झाला आणि तो हॉस्पिटलाइज झाला, तर त्या खर्चाचा रिइम्बर्समेंट मिळणार आहे मित्रांनो. पण कॅशलेस मिळणार नाही. बघा मित्रांनो, आपण जर सगळ्यांच्या पॉलिसीज मेंटेन करायच्या म्हणलं, तर कधी-कधी कंपनीचा बजेटचा प्रॉब्लेम येतो. ओके. कारण आपण आत्ता बिझनेस स्टार्ट केलेला असतो. वी आर अ ग्रोइंग कंपनी. तर त्यावेळेस काय असतं, की आपण एक लायबिलिटी बऱ्याचशा घेऊन चाललेलो असतो आणि आपल्याला एवढा खर्च लोकांसाठी करता येत नाही. पण याचा जो प्रीमियम आहे हा खूपच कमी येतो. मी तुम्हाला एक अंदाज देतो, की पर एम्प्लॉयी तुम्हाला 1000, 1200, 1500च्या वरती प्रीमियम येत नाही. वर्षाचं सांगतोय मी. साधारणपणे आपण एक 35 लोकांची टीम पकडली, तर तुम्हाला 35 ते 40,000च्या आसपास प्रीमियम याचा येऊ शकतो वर्षभरासाठी. तुम्हाला नाव द्यायची गरज नाहीये. तुम्ही नेम पॉलिसी किंवा अन्य पॉलिसी काढू शकता. मित्रांनो, या पॉलिसीमध्ये एक सगळ्यात मोठी कंडिशन जी असते, ती अशी असते, की कामाच्या दरम्यानच असताना जे काही दुर्घटना किंवा अपघात होतील किंवा जे काही हॉस्पिटलायझेशन होईल, त्याचाच क्लेम मिळणार आहे. म्हणजे तो सुट्टीवर गेला आहे, ओके, किंवा तो घरी आहे, तेव्हा असताना काही झालं तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये काहीही क्लेम पास होणार नाही मित्रांनो. ह्याचे ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज जर आपण बघितले, तर कामावर असतानाच काही झालं तर कव्हर मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठा जो क्लेम आहे, डेथ क्लेम किंवा डिसॅबिलिटी क्लेम, हा कोर्टाकडून पास होणार आहे. ओके. आणि याचा जो क्लेम आहे हॉस्पिटलायझेशनचा हा रिइम्बर्समेंट आहे. दीज आर डिसएडव्हांटेज. पण ॲडव्हांटेज काय आहे? तर प्रीमियम खूप कमी आहे. ॲडिशन डिलिशनची काही गरज नाहीये.
कारण तुम्ही नेम अननेम पॉलिसी घेऊ शकता. मित्रांनो, जो बिझनेस पर्सन आहे त्याची लायबिलिटी जेव्हा व्यक्ती आपल्या इथं कामाला आहे उपस्थित, तेव्हाचीच आहे. तो जर घरी आजारी पडला किंवा त्याचं काही कामावर नसताना काही झालं, तर त्याला तो लायबल नसतो मित्रांनो. तेव्हा तुमची लायबिलिटी पूर्ण करणारी पॉलिसी म्हणजे एम्प्लॉयी कॉम्पेन्सेशन पॉलिसी आहे, जी की तुम्ही खूप कमी प्रीमियममध्ये अफोर्ड करू शकता आणि तुमच्या बिझनेसला, तुमच्या एम्प्लॉयी लोकांना कव्हर करू शकता. मित्रांनो, या पॉलिसीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ओके. परंतु पॉलिसी प्लॅनर इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आम्ही ॲज अ इन्शुरन्स ब्रोकर कंपनी आपल्याला याची पूर्ण गॅरंटी देतो, की याचे क्लेम्स असतील, पॉलिसीची तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन व्यवस्थित बसवून द्यायची असतील. सगळ्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांबरोबर आमचा टाय-अप आहे. तर तुम्हाला कंपॅरिझन सहित कोट देण्याची, क्लेमची जिम्मेदारी पूर्ण आमची आहे. सो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. आपल्या बिझनेसला सिक्युअर करा. एम्प्लॉयी कॉम्पेन्सेशन पॉलिसी आणि वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसीने. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक यू.